नमस्कार मित्रांनो, मी फिरदौस शेख डिजिटल बनव यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, मोहसिन कॉमेंट्स करतायत, सर आजोबांच्या एलसी वर कास्ट मेन्शन नाही, पण काकांच्या एलसी वर कास्ट मेन्शन आहे. कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी बनेल का? हे बघा मोहसिन, जर तुमच्या म्हणजे काकांच्या एलसी वरती म्हणजे प्रूफ असेल, तसं पण म्हणजे बघितलं तर कास्ट व्हॅलिडिटी समितीला हे माहीत असते की जे मुस्लिम समाजाची जी लोक आहेत त्यांच्या शैक्षणिक डॉक्युमेंट्स वरती म्हणजे जातीचा उल्लेख नसतो. तर आणि तुमच्याकडे काही म्हणजे आहेत पुरावे, जसे व्यवसाय संबंधित किंवा तुमच्या आता काकांचा कडे जे पुरावे आहेत त्याच्याने म्हणजे तुम्ही कास्ट सर्टिफिकेट आणि व्हॅलिडिटी काढू शकता. परंतु आता तुम्हाला इथं तुमचे वडील किंवा तुमचे आजोबांच्या याच्यावर नसेल आणि काकाच्या याच्यावर असेल, तर तुम्हाला इथं सविस्तर जी वंशावळ आहे, फॅमिली ट्री, ही बनवावी लागेल. आता इथं जसं आपण दाखवला गेलंय, पंजोबापाला म्हणजे किती मुलं, मग आजोबा, चुलत आजोबा, मग चुलत आजोबांना किती मुलं मुली, मग त्याच्या अनुषंगाने तुम्हाला ही ट्री जे चार्ट आहे म्हणजे तुमची जी वंशावळ ही सविस्तर आणि विस्तृत केली तर समितीला तुमचे नाते संबंधाची कल्पना म्हणजे स्पष्ट होते आणि त्याच्यामध्ये समितीला एक प्रोत्साहन पण भेटतो. आणि त्यावेळेस मग तुमचा जो कास्ट आहे त्याच्या मानक दिनांकापूर्वी न जाता, कारण समितीला माहिती आहे कोणत्या जिल्ह्यात कोणत्या जाती असतात, त्यांचे कोणती आडनावं असतात, हे सगळं समितीला पण माहित असतंय. त्याचबरोबर त्याच्यात भर म्हणून आपली वंशावळ ही जरा क्लिअर आणि विस्तृत असली तर समितीचा समाधान होतो आणि कास्ट व्हॅलिडिटी आपल्याला मिळते. महादेव कोळी कॉमेंट्स करतात, कोळी महादेव जात कोणत्याशी आजोबा असेल तर कास्ट सर्टिफिकेट निघेल का सोलापूर? हे बघा, आता मी मागच्या व्हिडिओमध्ये पण दाखवलं होतं का जे सोलापूरमध्ये आता ते त्यांच्याकडं म्हणजे जात पडताळणीकडं प्रत्येक जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या जाती आहेत ते म्हणजे त्यांचा एक सेन्सस रेकॉर्ड असतो. त्याचबरोबर त्या जातीचे म्हणजे कोणकोणती आडनावं त्या जिल्ह्यात आहेत हे त्यांना माहीत असतो. आणि असं जर असेल तर मग तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी करण्यासाठी अडचण येणार नाही. कुलाल कमेंट्स करता था, हाय सर, प्रिंसिपल एम्प्लॉयर रजिस्ट्रेशन नंबर कहाँ से मिलेगा? ये देखो, जब प्रिंसिपल एम्प्लॉयर जो रहता है, जैसे तुमको वर्क ऑर्डर मिली तो वो वर्क ऑर्डर के ऊपर तुम्हारा उनका जो है नंबर रहता है. अगर उसके ऊपर वर्क ऑर्डर पे नंबर नहीं रहेगा तो तुम्हारा जो प्रिंसिपल एम्प्लॉयर है उससे आप मतलब ले सकते हो. निखिल मेश्राम कॉमेंट्स करता है, सर आपल्या सरकारवर रजिस्टर करताना जिथे जिल्हा मी राहतो तो निवडला होता. आता मला कास्ट सर्टिफिकेट साठी माझा मूळ गावाला अप्लाय करायचे आहे, तर काय करावे लागेल? हे बघा निखिल, तुम्हाला तुमचा जो मूळ गाव आहे तिथं म्हणजे तुम्हाला अप्लाय करायचे कास्ट सर्टिफिकेट साठी. म्हणजेच याचा अर्थ तुम्हाला जो रजिस्ट्रेशन आहे आपल्या सरकारवरती, जो तुम्ही आता म्हणजे सध्या तुमचा रेसिडेन्स आहे तिथं तो जिल्हा निवडलाय. परंतु तसा न करता तुमचा जो म्हणजे नेटिव्ह जिल्हा आहे तो निवडा आणि त्याच्यासाठी तुम्हाला आता मोबाईल नंबर जो आहे रजिस्ट्रेशन साठी तो वेगळा लागणार आहे. तर तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो बदला आणि तुम्ही तुमचा नेटिव्हचा जो जिल्हा आहे त्या जिल्ह्याला आपल्या सरकारवर रजिस्ट्रेशन करून आणि मग अप्लाय करा. अब्दुल इरशाद अब्दुल जलील कमेंट्स करता है, 1 मंथ हो गया, वैलिडिटी स्टेटस पेंडिंग बता रहा है. देखो अब्दुल इरशाद, आपका जो अभी तो 1 ही महीना हुआ है, लेकिन कास्ट स्क्रूटनी कमेटी का जो क्राइटेरिया रहता है वो 3 मंथ का रहता है और एक मतलब एक्सेप्शनल केस में और 2 महीना भी ले सकते हैं. तो लेकिन जनरली अगर आपका मतलब एजुकेशन के रिलेटेड है तो स्क्रूटनी कमेटी जो है उसे 2 महीने के अंदर मतलब निपटारा करने की कोशिश करती है, अगर आपके डॉक्यूमेंट्स मतलब क्लियर है तो. अगर आपके डॉक्यूमेंट्स क्लियर नहीं है, जैसे अभी समिति को अगर किसी डॉक्यूमेंट्स के ऊपर मतलब कुछ सस्पिशियस लगा तो हो सकता है, जैसे अभी अगर कोई तुम्हारा सर्टिफिकेट है, स्कूल का सर्टिफिकेट है, तो वो उसमें अगर उनको डाउट हुआ तो फिर वो संबंधित स्कूल को जो है वहां से वो कॉन्फिडेंशियल लेटर भी मंगाते हैं, उसमें भी टाइम जाता है. तो ये डिपेंड्स करता है तुम्हारे डॉक्यूमेंट्स के ऊपर. लेकिन अगर डॉक्यूमेंट्स क्लियर है तो 2 महीने के अंदर आपको कास्ट वैलिडिटी देने की कोशिश करते हैं एजुकेशन की है तो, लेकिन उसके लिए डॉक्यूमेंट्स आपके प्रॉपर और क्लियर होना चाहिए. स्टेटस फॉर एव्हर कॉमेंट्स करताय, सर माझ्याकडे आजोबाचा कास्टचा कोणताच पुरावा नाही, तर मी काय करू शकतो? SBC कास्ट कॅटेगरी. सर मी कॉलेज कडून TC काढून म्हणतात, मला कॉलेज कव्हरिंग लेटर देत नाही, तर मी JEEचा फॉर्म भरून कास्ट व्हॅलिडिटी काढू शकतो का? हे बघा, जे तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी साठी
जेईचा जो फॉर्म आहे तो म्हणजे चालणार नाही, कारण त्याच्यामध्ये ते केंद्रीय परीक्षा असते. आपला सीईटी सेलच्या माध्यमातून जे ऍडमिशनची प्रक्रिया होते व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी, प्रोफेशनल कोर्ससाठी, तर ते तुम्हाला अपलोड करायचं आहे. आणि तुमचा जो प्रश्न आहे माझ्या आजोबांचा कास्टचा कोणताच पुरावा नाही, मी काय करू शकतो. हे बघा, तुम्हाला कास्ट सर्टिफिकेटसाठी आपल्याला पुरावे देण्याची जबाबदारी ही अर्जदाराची असते. आणि आपल्याकडे जेवढे पण समजा प्रूफ आहे ते भलेच मानक दिनांकापूर्वीचे नसले तरी तुम्ही ते अपलोड करा आणि तुमची वंशावळ सविस्तर करा. जर समितीचं समाधान झाला तर ठीक आहे, नाही समाधान झाला तर गृह चौकशी होईल आणि तुम्हाला तुमची कास्ट व्हॅलिडिटी मिळेल. परंतु तुम्ही खरंच मागासवर्ग समाजाचे असाल तर तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी नक्कीच भेटेल. फक्त एवढाच होईल का जर समजा डॉक्युमेंट्स प्रॉपर अपूर्ण असतील तर गृह चौकशी होईल आणि तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी मिळेल. शिवकुमार कॉमेंट्स करताय, सर मला कास्ट काढायची आहे सोलापूरला, मग कोळी महादेव असेल तर चालेल. चुलत आजोबा कोळी महादेवची जात आहे, मला LC वर महादेव कोळी आहे, मग ती कोळी महादेव करू का कॉलेजला जाऊन. हे बघा शिवकुमार, जर तुमचं म्हणजे तुम्ही शिकत असाल तर त्यावेळेस तुम्ही तुमचा जो कास्ट आहे म्हणजे जे डॉक्युमेंट्स आहेत, परंतु ते जर जुना जर कास्ट असेल तर ते म्हणजे होणार नाही का, त्याच्यामध्ये दुरुस्ती होणार नाही. आणि ते अधिकार जे आहे शिक्षण अधिकाऱ्याला प्रयत्न करायला काय हरकत नाहीये, परंतु तसं शक्य होत नाहीये. आणि राहिला प्रश्न आता सोलापूरला महादेव कोळी, कोळी महादेव हे बघा, मी दर व्हिडिओमध्ये सांगतो का कास्ट स्क्रुटनी कमिटीकडे सेन्सस रेकॉर्डचे असतात आणि त्या सेन्सस रेकॉर्डमध्ये कोणती कास्ट कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या आडनावाने आहे ते म्हणजे तिथं लिहिलेलं आहे. आणि जर त्यांचा जो TRTIच्या साईटवरती आपण एकदा व्हिजिट करा, त्याच्यामध्ये तुम्हाला डिस्ट्रिक्ट वाईज आणि सेन्सस रेकॉर्ड वाईज तुम्हाला तिथं त्या कोणती कास्ट आहे आणि ती जर कास्ट सोलापूरमध्ये असेल तर मग तुम्हाला त्याचा विचार केला जाईल. आणि त्यात पण आता म्हणजे जे ट्रायबलच्या जेवढे पण केसेस आहेत त्याच्यामध्ये आता गृह चौकशी ही म्हणजे त्यांनी म्हणजे कंपल्सरी केलेली. कारण आता मागच्याच याच्यामध्ये जे आपले चीफ सेक्रेटरी जनरल आहेत त्यांनी न्यायालयाला एक रिपोर्ट म्हणजे न्यायालयाने रिपोर्ट मागविला होता, तर त्याच्यामध्ये 12,500 म्हणजे ट्रायबलचे जे पोस्ट आहेत त्यांची व्हॅलिडिटी ते देत नाहीये. व्हॅलिडिटी प्रकरण म्हणजे त्यांच्याकडे जर व्हॅलिडिटी नसेल तर ते कुठनं म्हणजे डिपार्टमेंटला देणार. म्हणजे 12,500 केसेस जे आहेत ट्राईबच्या त्या ज्यांना नोकरी लागलेली आहे ते म्हणजे तिथं पेंडिंग आहे. तर त्याच्यामुळे आता समिती जी आहे कोणताही प्रकरण भलेच त्यांच्या कास्टमध्ये जर व्हॅलिडिटी झालेली असेल आणि कोणी पुन्हा त्याच्यासाठी अप्लाय केला असेल तर त्याची पण गृह चौकशी होऊन तिथं कास्ट दिली जाते. RJ रोडे कॉमेंट्स करताय, सर एक व्हिडिओ मराठा EWS व मराठा कुणबी OBC यावर सविस्तर मार्गदर्शन करा. हे बघा रोडे, जर आपल्याला EWS हा जो आहे हा कास्ट नसतो, हा जो आहे इकॉनॉमिकल विकर सेक्शन, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक म्हणजे याचा सर्टिफिकेट असतो. आणि हा जो सर्टिफिकेट आहे ज्यांच्याकडे कोणताही म्हणजे मागास प्रवर्गाचा म्हणजे सर्टिफिकेट नाही ते म्हणजे EWS सर्टिफिकेट काढू शकता. फक्त त्याला अट जी आहे ती इकॉनॉमिकल आर्थिक असते, म्हणजे जसा त्यांच्या फॅमिलीची इन्कम ही 8 लाखापेक्षा जास्त नको, त्यांच्याकडं जी आहे ऍग्रिकल्चरल लँड ही 5 एकरपेक्षा जास्त नको, असे म्हणजे त्याच्यामध्ये काही टर्म्स कंडिशन आहे ते फुलफिल करत असाल तर सवर्णीय पण म्हणजे EWS सर्टिफिकेट काढू शकतात. म्हणजे ती कास्ट नाहीये, ती आर्थिक दुर्बल घटक योजने अंतर्गत आहे. आणि राहिला प्रश्न आता मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा कुणबी हे ज्या आहेत हे OBC कॅटेगरीमध्ये येतात. आता हे OBC कॅटेगरीमध्ये आल्यावरती आता यांच्यामध्ये दोघांमध्ये फरक म्हणजे जास्त काही नाहीये, परंतु EWS मध्ये तुमचा जो इन्कमचा क्रायटेरिया आहे. परंतु आता समजा आपण सर्टिफिकेट काढलाय, सर्टिफिकेट काढल्यानंतर काही ठिकाणी EWS जो आहे तो त्याच्यामध्ये तुम्हाला जे आहे बेनिफिट्स आहेत ते कमी मिळतात. जसा आता जे MBBSच्या ऍडमिशन मध्ये आता आपल्या CET काउन्सिलिंग थ्रू जे MBBSच्या ऍडमिशन झाल्या त्या MBBSच्या ऍडमिशन मध्ये प्रायव्हेट कॉलेजमध्ये EWSचा कोटा त्यांच्यासाठी लागू नाही. EWS साठी तिथं रिझर्वेशन नाही MBBS प्रायव्हेट मेड कॉलेजमध्ये. परंतु
जे ओबीसी आहेत ते म्हणजे त्याच्यामध्ये सहभागी होऊ शकतात. तर म्हणजे जर तुम्हाला काढायचंच असेल आणि तुम्ही खरंच म्हणजे मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा असाल तर तुम्ही ईडब्ल्यूएसच्या नादात न पडता तुम्ही आपला जो कुणबी मराठ्याचा जो ओबीसी सर्टिफिकेट आहे ते काढून घ्या. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला ईडब्ल्यूएस जे आहे दरवर्षी म्हणजे त्याला तुम्हाला रिन्यू करावं लागते. परंतु कुणबी मराठा काढला कास्ट तर तुम्हाला फक्त एकचदा काढायचंय आणि फक्त तुम्हाला त्याच्यासाठी समजा कुठं गरज पडली तर नॉन क्रिमिलियर त्याला द्यावा लागतो. तो म्हणजे दरवर्षी तो बदलत असतो. म्हणजे कास्ट पर्यंत तुमची एकदा काढली का ती म्हणजे तुमची लाईफ टाईम राहील. फक्त तुम्हाला जर ओबीसीचा सर्टिफिकेट काढला आणि ज्यावेळेस तुम्हाला तिथं काही नोकरी निमित्तानं किंवा ऍडमिशन निमित्तानं पाहिजे असेल तर तो करंट डेटचा जो आहे तो एनसीएल म्हणजे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट तिथं लागतो. आणि ईडब्ल्यूएस ला मात्र तुम्हाला दर वर्षी जे आहे त्याला रिन्यू करावा लागतो इन्कमच्या अनुसार. जर इन्कम तुमची वाढलेली असेल तर तुमचा ईडब्ल्यूएस तुमचा निघणार नाही. तर हा फरक आहे, बाकी काही नाही. म्हणजे थोडक्यात जर तुम्हाला कुणबीचा जर दाखला भेटत असेल तर तो वेल अँड गुड ते काढण्याचा प्रयत्न करा. आणि जर तुमच्याकडे डॉक्युमेंट नसेल तुम्ही सवर्णीय असाल तर मग त्यावेळेस तुम्हाला ईडब्ल्यूएस शिवाय पर्याय नाही. साईराज कॉमेंट्स करता सर माझी कास्ट तेलंगी आहे, महाराष्ट्रामध्ये एनटीसी आहे पण सेंट्रलचा फॉर्म भरताना कास्ट दाखवत नाहीये. हे बघा सेंट्रलचा जर त्याच्यामध्ये काही ज्या कास्ट आहेत त्या म्हणजे सेंट्रलमध्ये ओबीसी मध्ये त्यांनी अंतर्भूत केलेलं नाहीये. तर एकदा तुम्ही तपासून पहा तेलंगी ही कास्ट म्हणजे ओबीसी. आता जसं तुम्ही महाराष्ट्रात एनटीसी आहे तर त्याच्यामध्ये म्हणजे केंद्राच्या सेंट्रलमध्ये ती एससी असू शकते, एसटी असू शकते, जे काय आहे त्या लिस्टमध्ये समाविष्ट आहे का ते बघा जर ओबीसी मध्ये नसेल तर. युनिक कॉमेंट्स करताय सर मी विजयंती या कास्ट मध्ये येतो, माझ्याकडे 1961 चा पुरावा म्हणून वंशावळ हे डॉक्युमेंट आहे, तरी मला अजून काय काय डॉक्युमेंट. हे बघा वंशावळ जी आहे ती आपण स्वतःच बनवायची असते. आणि जर तुमच्याकडे कोणती तुम्ही नवीन पद्धतीने वंशावळ मिळवली असेल तर वंशावळ ही जी आहे जर ती रेव्हेन्यू डिपार्टमेंट किंवा आपल्या सरकारी डिपार्टमेंट मार्फत जर मिळवली असेल किंवा जे लोकल बॉडीच्या अंतर्गत काय असेल तर ते चालेल. परंतु प्रायव्हेटची जी कोणी वंशावळ तुम्हाला प्रोव्हाइड केली असेल तर ती ग्राह्य धरली जात नाही. आणि ती वंशावळ जी आहे फॅमिली ट्री आपल्यालाच म्हणजे ती तयार करायची असते आपले जे नातलग आहे त्याच्या अनुसरून. आणि त्याच्यानंतरच म्हणजे आपण हे करू शकतो. आणि 61चे पुरावे नाही तर म्हणजे तसं आपल्याला बोलून चालत नाही, कारण आपल्याला जात जी आहे ती आपल्याला सिद्ध करायची असते. आणि जर तुमच्याकडे 1961 पूर्वीचा पुरावा नसेल तर त्यावेळेस तुमच्याकडे जे कोणाची व्हॅलिडिटी झाली असेल किंवा तुमचे जे कोणते लांबचे नातलग असेल तर त्यांचा म्हणजे पुरावा जोडण्याचा प्रयत्न करा. वंशावळ विस्तृत करा, त्यांचे पुरावे त्याच्यात ऍड करा आणि त्यावेळेस समितीला समाधान झालं तर मिळू शकते. आणि जर नाही झालं तर ग्रह चौकशी होऊन तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी मिळेल. स्टडी विथ आशिष कॉमेंट्स करतात सर कोतवाल बुक नक्कल साठी अप्लिकेशन कसं करायचं, जर रेकॉर्ड नसेल तर काय करावे, सेन्सस रेकॉर्ड बद्दल सांगा, कोतवाल बुक वर कास्ट अँड सरनेम असते का. हे बघा आशिष ह्या ज्या जेवढ्या पण म्हणजे तुम्ही जर कास्ट व्हॅलिडिटीच्या FAQ मध्ये गेलात तर तिथं म्हणजे तुमचे जे शैक्षणिक पुरावे आहेत त्याचबरोबर जे महसुली पुरावे आहेत त्यांची सगळ्यांची लिस्ट दिलेली आहे आणि कोणकोणते डॉक्युमेंट्स लागत आहेत तर ते तिथं लिहिलेलं आहे. आता आपण काय करतो, आपण म्हणजे हे त्याचा फॉर्मॅट बघण्यापेक्षा हे बघा हे सरकारी डिपार्टमेंट आहे, इतका इझी नसतो. हे जुने डॉक्युमेंट्स आहे ते एवढे इझी नसतात मिळवणं. आता एक अकोल्याचं जर आपण उदाहरण घेतलं तर कोतवाल बुकचं त्यांनी म्हणजे तिथले जे अधिकारी होते म्हणजे त्यांचा तिथला जो कलेक्टर होता त्याला म्हणजे सॅल्यूट करायला पाहिजे का त्यांनी जो आहे अकोला डिस्ट्रिक्टचे जेवढे पण कोतवाल बुकचे जे आहे ते ऑनलाईन केलं आणि त्याचा फायदा तिथल्या जे जिल्ह्यातील लोकांना होतो. परंतु अनेक जे असे जिल्हे आहेत का तिथं जर म्हणजे कोणी अर्जदारांनी अप्लाय केला तर सरळ म्हणजे त्याला उत्तर देतात का आमच्याकडे पुरावा नाही आणि किंवा नष्ट केला म्हणून असं देतात. तर हे बघा सध्या तुम्हाला इथं जगामध्ये काय चाललंय हे पण तुम्हाला थोडासा म्हणजे हे ठेवायला पाहिजे. कारण तुमचा जो व्यवहारिक ज्ञान जर तुम्ही थोडासा ते हे करा. कारण काय अनेक लोक हे डॉक्युमेंट्स मिळवतात आणि तुम्हाला हे कोण सांगणार नाही का तुम्ही कसा मिळवलाय कशा पद्धतीने मिळवलाय. ते तुम्हाला तुमचा म्हणजे जो आहे सोर्स तुमची म्हणजे त्याच्यामध्ये कौशल्य वापरून आणि तुम्हाला ते मिळवायचंय. मिळतंय मिळत नाही असं नाहीये आणि मिळतंय म्हणूनच तर त्या बार्टीच्या साईडवरती त्यांनी ती लिस्ट दिलेली आहे. तर तुम्ही जी आहे ती लिस्ट मिळवण्याचा प्रयत्न करा.
आणि थोडासा हे जे बेसिक डॉक्युमेंट्स आहेत यालाच फक्त तुम्हाला त्रास होईल. त्याच्यानंतर मग तुम्हाला एकदा तुम्हाला सगळे नियम वगैरे असेल आणि त्या बेसवरती तुमच्याकडे डॉक्युमेंट असल्यानंतर कोणी समजा तुम्हाला आडकाठी करत असेल तर तुम्हाला जर नियम माहित असेल तर तुम्हाला कोण तिथं रोखू शकत नाही आणि तुमचा होईल. परंतु हे जे बेसिक डॉक्युमेंट्स आहे तर हे प्रयत्न करा आपण, कारण हे बघा मिळतंय. आता काही ज्या गोष्टी आहेत त्या सांगायच्या नसतात, परंतु आता आपण बघतोय का लोक कशी म्हणजे डॉक्युमेंट्स काढतायत, कसे मिळवत आहेत. आपण म्हणजे कोणत्या म्हणजे कायद्याच्या वर बोट ठेवून जर आपण मिळवण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला मिळणार नाही. परंतु तुम्हाला त्याचा जो पर्याय आहे आता म्हणजे आपल्या इथं काय परिस्थिती चालू आहे ही तुम्हाला त्याची चांगली कल्पना आहे आणि ते प्रयत्न करा. त्याच्याने आपल्याला म्हणजे कसं मिळवता येईल जेणेकरून आपला जो अधिकार आहे, आता जर समजा हे बघा अधिकाऱ्यांना अनेक म्हणजे तिथं म्हणजे कारण असतात. आता एक कारण असं असतो का जास्त जुना रेकॉर्ड असेल तर तो नष्ट करण्याचा, कारण ते सरळ म्हणजे त्याच्यावरती रिमार्क मारतात याला वाळवी लागली होती, अमुक झाला होता, त्याच्यामुळे हे आम्ही म्हणजे इतक्या वर्षापूर्वीचे जे पुरावे आहेत डॉक्युमेंट्स आहेत ते आम्ही नष्ट करतोय. हा त्यांना GR आहे आणि त्या GRच्या संदर्भात ते म्हणजे नष्ट करून म्हणजे तिथे रिमार्क शेरा मारतात. परंतु अनेक असे पण आहेत का ते जुने रेकॉर्ड ते मिळवतात पण, तर त्यांचे जे म्हणजे ती जे कौशल्य आहे, व्यावहारिक ज्ञान आपण त्याला म्हणतो, ते आपल्याकडे असणं गरजेचं आहे तरच आपल्याला डॉक्युमेंट मिळतील. अन्यथा आपण म्हणजे किती कायद्यावर बोट ठेवून जर आपण हे मूळ डॉक्युमेंट मिळवण्याचा प्रयत्न केला तर मिळणार नाही. अनेक जे डिपार्टमेंट आहे ते उत्तरं देतात का हे माहिती अधिकाराच्या आम्ही कार्यक्षेत्रातनं काढून टाकलंय, कारण गोपनीयतेचा रिझन देत त्यांनी त्या RTIच्या कार्यक्षेत्रातनं काढून टाकलंय. तर असं पण होतंय. तर त्याच्यामुळं आशिष तुम्ही जे आहे थोडासा व्यावहारिक ज्ञान जगात काय चाललंय आणि विशेषतः जगातपेक्षा आपल्या भारतात आपण कसं काय आपण डॉक्युमेंट्स मिळवतोय, काय करतायत लोक, कशी डॉक्युमेंट्स मिळवतायत त्याच्यावर म्हणजे स्टडी करा आणि त्याच्यानुसार डॉक्युमेंट्स मिळवण्याचा प्रयत्न करा. डॉक्युमेंट आहेत मिळतात, फक्त जे आहे आपण ते कायद्यावर बोट ठेवून प्रत्येक गोष्ट शक्य होत नाही. विकास प्रजापति कमेंट्स करता है सर जैसे जॉब वाले प्रूफ को ऑफ इनकम में सैलरी स्लिप देते हैं लेकिन स्ट्रीट साइड का जो समोसा पानी पूरी बेचते हैं वो प्रूफ इनकम का क्या देंगे. तो देखो प्रजापति अगर वो मतलब मैंने पानी पूरी या जो भी कोई मतलब करता है बिजनेस, तो जो वो स्टेट में रहता है तो वो स्टेट का जो है उसके पास में राशन कार्ड होगा और राशन कार्ड अगर तुम्हारे पास में है तो तुमको जो तुम्हारा संबंधित तलाटी है वो तलाटी पास जाना है, ओरिजिनल राशन कार्ड ले जाना है. तो वो तलाटी जो है तुमको जो है वो इनकम सर्टिफिकेट देगा. वो इनकम का तलाटी का इनकम सर्टिफिकेट दाखला जो है वो इस्तेमाल करके आप इनकम सर्टिफिकेट के लिए अप्लाई कर सकते हो. अर्जुन कॉमेंट्स करताय सर वंशावळ कशी तयार करायची. हे बघा अर्जुन, वंशावळ जी आहे ती आता सध्या हे म्हणजे समितीला जो अपेक्षित असतो वंशावळ तुमची विस्तृत आणि क्लिअर कट म्हणजे तुमचे जे नाते संबंध आहेत ते म्हणजे त्यांच्या समोर येण्यासाठी त्यांनी ही तर वंशावळ दाखवलेली आहे. या जोगे आपल्याला आपली जी वंशावळ, आता आपण अनेकदा काय करतो, आता इथं म्हणजे तुमचं जे वडील आहेत वडील, त्याच्यानंतर मग इथं तुमचे भाऊ बहीण आणि समजा इथपर्यंत तुमची समजा बहिणीची व्हॅलिडिटी आहे ती लावली, भावाचा समजा LC वगैरे लावला, वडिलांचं काही नसेल तर मग त्यावेळेस ते सादर करतात. आता याच्यामध्ये ज्यांचा क्लिअर असेल तर त्यांना म्हणजे होऊन जाईल, त्यांच्या व्हॅलिडिटीला काही अडचण येणार नाही. जसा बहिणीच्या याच्यामध्ये क्लिअर आहे, भावामध्ये आहे, वडिलांच्या याच्यामध्ये मानक दिनांक कव्हर होतोय, अर्जदार स्वतः, हे सगळे डॉक्युमेंट प्रॉपर असेल तर होऊन पण जाते. परंतु जर इथं कोणाच्या डॉक्युमेंट्स मध्ये काही थोडासा प्रॉब्लेम असेल, प्रॉब्लेम म्हणजे त्याच्यावर जातीचा उल्लेखच नसेल, काही नसेल, मग अशा वेळेस तुमची ही जी वंशावळ आहे ती विस्तृत आणि सविस्तर केली तर मग तिथं तुम्हाला काही अडचण येत नाही. इव्हन जे आहे तुम्हाला समितीला याच्यावर जर समाधान झालं तर तुमच्या त्या मानक दिनांकापूर्वी म्हणजे पोहोचत नसल्याचे अनेक म्हणजे असे केसेस झालेले आहेत का ते म्हणजे तुमची जी वंशावळ प्रॉपर आणि सगळे जे तुमचे जे नातलग आहेत त्यांची कास्ट, तुमची कास्ट ही सगळी जुळते, त्या जिल्ह्यामध्ये ते त्या जाती आहेत का, त्या जिल्ह्यामध्ये ते जे सरनेम आहेत हे सगळं म्हणजे समितीला माहीत असते आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस त्यांना म्हणजे तुमच्या म्हणजे ह्या दाव्याबद्दल त्यांना समाधान झालं तर तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी नक्की भेटते. योगेश कॉमेंट्स करतायत सर SCचा कास्ट सर्टिफिकेट बनवायचा आहे, त्यात कास्ट सिरियल नंबर जात लिहिलेली आहे, फॉर्मेट हा सेंट्रलचा आहे,
तर हा सर्टिफिकेट सेंट्रल जॉब अँड कॉलेजसाठी चालेल का? हे बघा योगेश, जर तो म्हणजे सेंट्रलचा फॉर्मॅटमध्ये जर असेल तर त्याला काही हरकत नाही. आता अनेक जे तहसील कार्यालयामार्फत जेवढे पण दाखले निघतात ते म्हणजे सेंट्रलने जे सूचित केलेला फॉर्मॅट आहे त्या अनुषंगानेच निघतात. परंतु आता अनेक असे तहसील पण आहेत का तिथं त्यांचा जो फॉर्मॅट आहे तो वेगळा असतो. तर एकदा तुम्ही तपासून घ्या. तुम्ही गुगलमध्ये सर्च केला सेंट्रल SC कास्ट फॉर्मॅट तर तुम्हाला जे तिथं अनेक लिंक दिसतील आणि त्यापैकी जी आहे gov.in, ज्या शेवटी वेबसाईटच्या शेवटी gov.in हे असं लिहिलेलं तर ती अधिकृत वेबसाईट असते आणि त्या वेबसाईटवरनं जाऊन आपण एकदा आपला जो सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट आहे तो त्याचा फॉर्मॅट आणि आपल्याकडे अस्तित्वात असलेला म्हणजे त्याचा फॉर्मॅट हे मॅच होत असेल तर मग काही हरकत नाहीये. हर्षद परदेशी कॉमेंट्स करताय, सर माझे ऍप्लिकेशन इनव्हॅलिड केले आहे, आता काय करावे? हर्षद, हे बघा तुमचा जो ऍप्लिकेशन आहे तो इनव्हॅलिड केलाय तर त्याचा रिझन दिला असेल आणि ते रिझन असल्याशिवाय आपण त्याच्यावरती काय बोलू शकत नाही. तर तुमचा जे प्रश्न आहे तो सविस्तर मांडा. विक्रम सिंग ठाकूर कॉमेंट्स करतात, मी ST कास्ट कॅटेगरीमध्ये तर माझे कास्ट ठाकूर आहे, माझ्याकडे फक्त आजोबांचा कोतवाल बुकचा पुरावा आहे, मला व्हॅलिडिटी मिळेल का? हे बघा ठाकूर, तुमच्याकडे समजा नुसता एक तुम्ही आजोबांचा जो पुरावा आहे तो फक्त जोडलाय, वडिलांचा पण जर असेल तर तो जोडायचा प्रयत्न करा. तो नसेल किंवा ते अशिक्षित असेल तर त्याबाबत तुम्हाला तिथं अफिडेव्हिट पण द्यायचंय. आणि राहिलं गोष्ट एका पुराव्यावरती तुम्ही जास्त ट्राय करण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही तुमची जी फॅमिली आहे, इतर नातलग आहे त्यांचे पुरावे पण म्हणजे त्याच्यामध्ये ऍड करण्याचा प्रयत्न करा. थोडक्यात तुमची वंशावळ सविस्तर विस्तृत करा जेणेकरून समितीला समाधान होईल. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही त्या कास्ट कॅटेगरीमध्ये आहे आता जसं ठाकूर, तर ठाकूर ही तुम्ही तुमचा जो नेटिव्ह प्लेस आहे तर त्या नेटिव्ह प्लेसमध्ये ती कास्ट आहे का, त्याच्यानंतर त्या जाती त्या कास्टमध्ये कोणकोणती आडनावं आहेत हे सगळं समितीला माहीत असतं आणि हे सगळं म्हणजे तुमचं जुळलं तर तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी मिळते. आणि समजा याच्यामध्ये काही थोडा सस्पिशियस संशयास्पद असला तर मग त्यावेळेस तुमची दक्षता पथक मार्फत इन्क्वायरी होऊन मग तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी मिळते. आता हे बघा, हे जे आता अनेक म्हणजे ज्या कास्ट आहेत ट्रायबलच्या तर त्या जनरली म्हणजे दक्षता पथक चौकशी करूनच म्हणजे आता दिले जातात. कारण आता रिसेंटली 12,500 जे पोस्ट आहेत ट्राईबच्या म्हणजे आदिवासींचे जे म्हणजे जागा आहेत तिथं म्हणजे बिगर आदिवासी लोकांनी म्हणजे काबीज केल्याबाबतचा आताच म्हणजे एक रिपोर्ट म्हणजे दिलेला आहे. कारण त्यांच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी त्यांनी जमा केली नाही म्हणजे संबंधित डिपार्टमेंटला त्यांनी जमा केली नाही म्हणजे ते आदिवासी होऊ शकत नाही. हा म्हणजे तिथं काय असे म्हणून आता जेवढे पण म्हणजे प्रकरण जात आहेत ट्रायबलकडं तर त्याच्यासाठी ते जनरली त्यांचं समाधान होत नसेल तर ते दक्षता पथकला रिफर करतात. आणि याबाबतचे जे आहे ते जे 1950चा जो कास्ट रेकॉर्ड आहे ते पण म्हणजे दक्षता पथकचा तिथं इन्क्वायरी संदर्भात हे करतात. आता अनेक लोक म्हणजे जे 1950 मध्ये आता त्यावेळेस आपला बॉम्बे राष्ट्र होता. बॉम्बे राष्ट्र असताना त्यावेळेस तिथं म्हणजे कोणकोणत्या ST कास्टच्या जाती आहेत त्या दिलेल्या, परंतु या जाती ज्या आहेत फक्त त्या बॉम्बे म्हणजे बॉम्बेमध्ये आता म्हणजे सगळंच काही भाग गुजरातचा होता, काही भाग कर्नाटकाचा पण होता, तर तो मिळून बॉम्बे स्टेट झालेला. आणि त्या बॉम्बे स्टेटमध्ये एवढ्या STच्या जाती होत्या परंतु ते जिल्हा वाईज त्या नव्हत्या. तर मग त्या जिल्हा वाईजच्या साठी जे आहे आता जी जात पडताळणी केल्याशिवाय हे जे ट्रायबलची कास्ट व्हॅलिडिटी जनरली देत नाही. फॅमिली कॅट कॉमेंट्स करतात, सर माझ्या आधार कार्डवर सर्व डॉक्युमेंटमध्ये माझ्या वडिलांचे नाव पानीलाल आहे, फक्त मार्कशीटमध्ये पन्नीलाल के गेले एज तर जॉबसाठी प्रॉब्लेम येईल का? हे बघा, जर जनरली आपण आपली जे नावं आहेत तो आपला एज्युकेशन जो म्हणजे त्याच्यावरती नाव असतो तोच आपल्याला पूर्ण ठेवायचं आहे. आणि आधार जो आहे तो म्हणजे तुमचं करेक्शन करण्यासारखं म्हणजे डॉक्युमेंट आहे. आणि मार्कशीट म्हणजे एज्युकेशन जी मार्कशीट आहे ती करेक्ट होणं आता गरजेचं, कारण तुम्ही शाळा सोडलेली आहे. तर त्यात बेटर वे तुम्ही तुमचे जे एज्युकेशन मध्ये जे पण नाव आहे त्याच्या अनुसार तुमची नाव म्हणजे चेंज करण्याचा प्रयत्न करा. आधार कार्ड मध्ये तसं होतंय. ओंकार शिंदे कॉमेंट करता, पैसे किती लागतात? ओंकार बघा, मी फक्त जे आहे तुम्हाला म्हणजे मार्गदर्शन करतोय कसं करायचं, त्याच्यामध्ये काही अडचण वगैरे येत असेल तर ते सांगतो. मी पर्सनली कोणताही म्हणजे ऍप्लिकेशन साठी पैसे घेत नाही आणि मी कोणाच्याही ऑनलाईनची कामं करत नाही.
योगेश कॉमेंट्स करतात, सर आजोबांच्या शेतीचा पुरावा आहे पण तो दुसऱ्या गावी आहे आणि दुसऱ्या जिल्ह्यात पडतो. 1950चा आत्याची आणि चुलत आजोबाची कास्ट व्हॅलिडिटी झाली आहे पण त्यांचीही दुसऱ्या जिल्ह्यामध्ये आहे. व्हॅलिडिटीसाठी कोणते प्रूफ द्यावे की माझी व्हॅलिडिटी लवकर अप्रुव्हल होईल? हे बघा योगेश, आता तुम्ही जे आहे तुमचे आजोबांचा जो शेतीचा पुरावा आहे तो दुसऱ्या जिल्ह्याचा आहे, आत्यांचा तो दुसऱ्या जिल्ह्याचा आहे, तुमचा जो आहे तो वेगळ्या जिल्ह्याचा आहे. आता ज्यावेळेस म्हणजे आपली जी म्हणजे आपण जे मूळ गाव आहे जनरली शेती त्या गावातच असते, परंतु आता तुमचं मूळ गाव जो आहे तिथं नसताना आजोबांचा मूळ गाव जो आहे तिथं शेती आहे. म्हणजे याचा अर्थ तुमचा आजोबांचा जो गाव आहे तो सोडून तुम्ही दुसऱ्या गावामध्ये तुमचे वडील आले होते, तर तुम्हाला हे जे स्थलांतरचा जो प्रश्न आहे तो तुम्हाला तिथं सिद्ध करावा लागेल. आणि आत्यांचा आणि समजा आजोबांचा ह्यांचा म्हणजे गाव समजा एकच असेल तर याचा अर्थ तुमचे जे वडील आहेत ते स्थलांतर झाले होते. मग ते स्थलांतर का झाले होते तर त्याचा म्हणजे त्याच्या अनुषंगाने तुम्हाला तिथं अफिडेव्हिट द्यावा लागेल जेणेकरून समितीचा समाधान होईल. तर मित्रांनो आजच्यासाठी आपण इथंच थांबूया. धन्यवाद. जय हिंद.